करणार असं आपण म्हटलं. जवळपास 65 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तो अध्यादेश निघालेला आहे. काय म्हणाल त्या संदर्भात? एक मोठा मला आपल्याला वाटतं खुलासा करणं गरजेचं आहे. या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका, प्रत्येक तालुका एक बाजार समिती, अशा प्रकारचं आव्हान आम्ही केलं आहे. पण याच्यामधला थोडासा गैरसमज होतोय. काल मला 2-3 मंत्र्यांचे फोन सुद्धा आले आणि म्हणून मीडियाद्वारे मला आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे की प्रत्येक तालुका बाजार समिती ही योजना ही काही कंपल्सरी योजना नाही. काही तालुक्यामध्ये इच्छा असून, आदिवासी तालुके असतील, कोकणातले काही तालुके असतील, की प्रयत्न करून मार्केट कमिटी तिथे निर्माण होऊ शकली नाही, तशा तालुक्यांना मार्केट कमिटी निर्माण करायची आहे. ज्या तालुक्यामध्ये 2-2, 3-3 तालुके मिळून किंवा जिल्हा मिळून एक मार्केट कमिटी व्यवस्थित उत्तम चालू असेल, तिथे आग्रह नाहीये. आणि म्हणून मला आपल्या माध्यमातून खुलासा करायचा आहे की प्रत्येक तालुक्याला एक कृषी उत्पन्न बाजार समिती, हे काही कंपल्सरी किंवा हे अशा प्रकारचं धोरण नाहीये. तर त्याच्या माध्यमातून एक आपल्याला जिथे आवश्यकता असेल तिथे मार्केट कमिटी होईल असा आग्रह किंवा फोर्स नाही. आणि म्हणून त्या माध्यमातला गैरसमज कोणी करू नये. जिथे जिथे आवश्यकता असेल तिथेच नवीन मार्केट कमिटी होणार, जिथे फिजिबल नसणार तिथे मार्केट कमिटी होणार नाही.